हे बघा सर्वात जास्त फुगलेली पुरी बघा आमच्या घरात. ते पण मी आल्यावर तुमच्या घरात. जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता घरी आलो बघा, रात्रीचे 9:30 वाजलेत, म्हणजे 9:45च्या आसपास. तर फ्रेश वर झालो बघा. तर एकदम असं घरी आलं ना, असं अचानक काय जर बघितलं ना, एकदम मन काय म्हणते दिल गार्डन गार्डन हो गया असं होतंय. तर त्याचं कारण दाखवतो, थांबा मग तुम्हाला. इकडे बघा, आई आणि सोनाली दोघे येतं. ओ मोठे मॅडम आईला असते. हां हाय सगळ्यांना हाय. तर एक मिनिट, नेमकं का खुश झालं मी दाखवतो थांबा. माझं एकदम आवडीचा पदार्थ. तर आज दोघे म्हणून करते, सासू सोने मिळून. तर तुम्हाला दिसतो का बघा. आम्ही नेहमीच करतो सासू. हां नेहमीच करत असतो. तर हे बघा, आई लाटते पुऱ्या आणि इकडे बघा सोनाली तळते बघा. तर हे तुम्हाला हिरवे पुऱ्या का दिसते, तर पालक पुरेच बघा हे मित्रांनो. तर इकडे तयार झालेत बघा मस्तपैकी. तसं कामावरून आलं ना, असं बघितलं मस्त आवडीचं पदार्थ जेवणासाठी मिळलं ना, तर काय विचारायचं नाही. मग असं तुमच्याकडे कधी होतं सांगा कमेंट करून. हे बघा मस्त पुरी फुगली बघा. तर मला थोडं यायला लेट झालं, पण तर ठीक आहे. तरी पण पुऱ्या बनवायच्या आधीच आलो व्हिडिओ घेण्यासाठी. तर यासोबत कुठली भाजी? कढी केली. कढी केली का? मसाले भात कढी. मग आजचं बेत खतरनाक केलंच. खतरनाक आहे. आकडा संपवला. आकड्याने ती पूजा आहे, अमावस्या. ते आकड पूजा नाही, तसं काय नसतं आपलं. उद्या अमावस्या आहे. हो आकाळ तळ्यासगळं झालं बरोबर की. हा त्या दिवशी पुरी भाजी केली होती ना, तुम्ही आलात तुमच्या निमित्ताने माझ्याकडे. चतुर्थीला, चतुर्थी दिवशी ना. पुरी भाजी केली होती. हो असं नसतं झालं तर म्हणजे हा देते. झाले तर आता थोडीशी राहिले पुढे तळायचे, मग मस्तपैकी जेवण करायचं. पलटी मारायची राहिली ना. तर एकदम तेल तापलेलं मित्रांनो. तर मस्त पुऱ्या फुगालेत, सगळे पुऱ्या फुगलेत बघा. एक पण असं नाही, सगळे फुगलेत. यात काय फक्त गव्हाचं पीठ असतं ना, का अजून काय मिक्स करायचं? बेसन पीठ, गव्हाचं पीठ, अजून ज्वारीचं, गव्हाचं बेसन पीठ, थोडं लसूण, पालक होती. लसूण ह्यातच टाकायचं पिठामध्येच, मिक्सरला लावून पालक आणि पेस्ट करून. आता यात काय काय तिखट घातलंय का फक्त? नाही, मिरची घातली. मिरची घातली. थोडी घातली, लय ठसका लागतंय खाताना. हिरवी मिरची कडक असतात ना, नाहीतर आपण कोण खाते कडक करा आपल्या घरात? तो आणि आईच खातो दोघं जण. खाताना ठसका लागून. आता आईला पण तोंड आलं, आईला काय खाता येत नाही, काही नाही. आई तरी खाते. आईला जमते. खातेच. हे बघा सर्वात जास्त फुगलेली पुरी बघा आमच्या घरात. ते पण मी आल्यावर. तुमच्या घरात. पालक पुरी आणि भात, मसाले भात आहे आणि कढी बघा. तर जेवणाचं बेत मस्तपैकी. या जेवायला सगळेजण. पालक पुरी आणि कढी एकदम बेस्ट लागते बघ खायला. तर चला छोट्याशा वेळीतच थांबवतो. तर नवीन भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.